सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. तर विद्यार्थ्यांनो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक आपला पूर्ण संपलेला आहे. या चॅप्टरवरचे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स एक्झरसाइजमध्ये तुम्हाला काही न्यूमरिकल्स दिलेले आहे. या न्यूमरिकल्सचा सोल्युशन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युली दोनच प्रॉब्लेम्स तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्समध्ये. ते सगळ्यात पहिले ए, if the speed of light in a medium is 1.5 into 10 to the power 8 meter per second, what is the absolute refractive index of the medium? तर या ठिकाणी आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे त्या मीडियमचा. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी आपण जो सेकंड मीडियम आहे तो एअर कन्सिडर करणार आहोत. तर या ठिकाणी जी स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, ज्या मीडियममधून लाईट जाते त्या लाईटची स्पीड ही 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड एवढी सांगितलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम काढायचं आहे. तर सी हिअर सोल्युशन. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम म्यू इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. So here mu is equal to absolute refractive index is equal to 3 into 10 to the power 8 meter per second. This is the speed of light in air, while the speed of light in the medium 1.5 into 10 to the power 8 meter per second. This is given to us. So when we divide these quantities 10 to the power 8 आणि 10 to the power 8 बोथ ठिकाणी सेम आहे, त्याच्यामुळे ते कॅन्सल होतील. 3/1.2 इथे राहतो. 3.1/1.5 इज इक्वल टू, तर हा जर आपण पॉईंट काढून टाकला तर वरती एक 0 वाढतो. 30 डिवायडेड बाय 15, दॅट मीन्स 15 1 जा 15, 15 2 जा 30. सो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द मीडियम इज नथिंग बट 2. देन क्वेश्चन सेकंड, if the absolute refractive indices of the glass and water are 3/2 and 4/3 respectively. तर या ठिकाणी ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतायत. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द ग्लास इज 3/2 अँड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द वॉटर इज 4/3 रिस्पेक्टिव्हली. मग व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर? तर ग्लासचा वॉटरसोबत असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काढायचा आहे. सियर सोल्युशन. हेअर absolute refractive index of the glass is 3/2, absolute refractive index of water is 4/3. As given data from question, we have to calculate the absolute refractive index of glass with respect to water. So where W mu G is nothing but refractive index of glass with respect to water. A mu G, that means absolute refractive index of glass, and A mu W, that means absolute refractive index of the water. Now we are having these values. We have to calculate the refractive index of glass with respect to water. So त्या ठिकाणी आपल्याला ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, वी हॅव टू डिवाइड दिस ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. त्याच्यामुळे A mu G डिवायडेड बाय 8W A mu W. या ठिकाणी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लासची व्हॅल्यू 3/2 आहे आणि वॉटरची व्हॅल्यू 4/3, जी डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल त्याचं. जसं 3/2 डिवायडेड बाय 4/3 असेल तर कॅल्क्युलेशन करताना 3/2 इंटू 3/4 होईल. हा जो डिनॉमिनेटर आहे तो वरती जाईल आणि न्यूमरेटर खाली येईल. सो इन दिस वे इफ वी कॅल्क्युलेट, काय होईल, 3 3 जा 9 आणि 2 4 जा 8. तर या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर मीडियम इट गिव्ज अस 9/8.